बेधडकमध्ये तुमचं स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात नंतर काही वादंग उठलेले आहेत आणि त्याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि प्रश्न विचारणार आहोत। पंतप्रधानांची मन की बात शेतकऱ्यांच्या मनामध्ये रुजली आहे का, हा त्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे। मन की बात मध्ये शेतकऱ्यांचे इतर प्रश्न डावलण्यात आले आहेत का, हे सुद्धा आपण तपासणार आहोत। आणि सुधारित भूसंपादन कायद्याच्या विरोधकांना शेतकऱ्यांचा प्रतिसाद खरंच मिळतोय का, हे सुद्धा आपण तपासणार आहोत। आणि त्यानिमित्ताने आपल्या सोबत मान्यवर आहेत। स्टुडिओमध्ये माझ्यासोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी आहेत। स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये। सदाभाऊ खोत आपल्या सोबत आहेत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष। आपल्या सोबत डॉक्टर भालचंद्र मुणगेकर आहेत, काँग्रेसचे खासदार आणि राज्यसभेतला त्यांचा अनुभव दांडगा आहे, त्यामुळे एकूण भूसंपादन कायद्याच्या संदर्भामध्ये मुणगेकर काय म्हणतात हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत त्यांच्याकडनं। अनंत दीक्षित आपल्या सोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार। या सगळ्यांशी आपण बातचीत करणार आहोत। खरं पहिला प्रश्न अनंत दीक्षित तुम्हाला विचारायचं आहे, त्याचं कारण हेच आहे की अशा प्रकारे एक उपक्रम सुरू होतो भारतामध्ये, मन की बात, ज्याच्यामध्ये खुद्द पंतप्रधान सगळ्यांची त्या विषयावरती संवाद साधतात। एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम आहे आणि या उपक्रमामध्ये नेमकं कसं बघितलं पाहिजे, माध्यम असतील किंवा सामान्य माणूस असेल, यांनी या सगळ्या उपक्रमाकडे कसं बघितलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कारण या उपक्रमात काही लोकांचं म्हणणं आहे की यंत्रणेचा वापर केला जातोय, काही लोकांचं म्हणणं आहे की अशा प्रकारचा संवाद यापूर्वी कधीच झाला नव्हता, त्यामुळे हा संवाद गरजेचा आहे। तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं की संवाद जेव्हा होतो तेव्हा त्याचं स्वागत करायला पाहिजे। सत्ताधारी वर्ग हा संवादासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करणार याच्यामध्ये काही फार नवीन आहे अशातला काही भाग नाही। कोणत्या ना कोणत्या मार्गाने चर्चा करण्याची इच्छा आहे, विद्यार्थ्यांशी, श्रमिकांशी, प्राध्यापकांशी, सगळ्यांशी बोलण्याची इच्छा ही चांगली गोष्ट आहे। पण ते एकतर्फी बोलणं असल्यामुळे त्याच्याबद्दल, त्याच्या हेतूबद्दल शंका निर्माण केल्या जात आहेत। आणि मला असं वाटतं की भूसंपादन विधेयकाच्या संदर्भात देखील हाच प्रश्न मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालेला आहे की या भूसंपादन विधेयकाचा नेमका हेतू काय, हे कोणासाठी राबवलं जातंय, कशासाठी राबवलं जातंय। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये संसदीय संकेत, पद्धती, परंपरा आणि लोकशाही या मूल्य व्यवस्थेचं काय, असे प्रश्न निर्माण झालेले आहेत। तेव्हा पंतप्रधानांनी मन की बात मधून शेतकऱ्यांशी संवाद साधला याच्यामध्ये काही गैर नाहीये। त्यांनी जी माहिती सांगितली, जी विधानं केली, जी भूमिका मांडली, त्याच्याबद्दल राजकीय आणि प्रामाणिक अशा दोन्ही प्रकारचे मतभेद असू शकतात। पंतप्रधानांचं हे म्हणणं आम्हाला मान्य नाही, राष्ट्रपित्याचं म्हणणं मान्य नाही असं आपण म्हटलेलं होतं एकेकाळी कुटुंब नियोजनाच्या बाबतीत महात्मा गांधींच्या बद्दल। त्यामुळे पंतप्रधानांच्या म्हणण्यावरती उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होणं ही स्वाभाविक गोष्ट आहे। आता हे जे भूसंपादन विधेयक आहे त्याच्या हेतूबद्दल का शंका निर्माण होत आहेत? साधारणपणे सत्ताधारी पक्षाचे पंतप्रधानांसकट सगळे लोक असं म्हणतात की आम्ही हे शेतकऱ्यांच्या हिताचं केलेलं आहे आणि विरोधी पक्ष जे आहेत ते शेतकऱ्यांच्या हिताच्या विरुद्ध आहेत, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल गैरप्रचार केला जातो। साधी गोष्ट अशी आहे की परवाच्या विधानसभेच्या वेळेला आणि लोकसभेच्या वेळेला ज्या राजू शेट्टींसारख्यांनी, सदाभाऊ खोत सारख्यांनी एकत्र येऊन भाजपचं, शिवसेनेचं सरकार येणं कसं आवश्यक आहे हे महाराष्ट्राला सांगितलं, ते आता म्हणतात की यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत। ते आता शंका घ्यायला लागलेले आहेत आणि ज्यांना चर्चा करून बदल करायचा असेल, तुम्ही सुचवा, सुचवायला काय हरकत आहे, बदल केला जाईल त्याप्रमाणे, अशी एक भूमिका घेतली जाते। एक तर या प्रश्नावरती वटहुकूम काढला गेला। पॉवर क्षेत्रासाठी आणि गडकरींच्याकडे जे मंत्रालय त्या क्षेत्रासाठी 3 लाख कोटी रुपयांचे काही औद्योगिक प्रकल्प घेतले, ते नडलेले आहेत, आडलेले आहेत, त्याच्यासाठी भूसंपादन आवश्यक आहे अशा प्रकारची भूमिका घेतली। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी लोकसभेमध्ये हे विधेयक मंजूर व्हायचं होतं, सदाभाऊ खोत, राजू शेट्टी सांगू शकतील, त्या दिवशी त्यांनी 9 अमेंडमेंट्स आणले आणि त्यांच्या सहकारी मित्रांना, पक्षांना सुद्धा माहित नव्हतं की हे अमेंडमेंट्स या प्रकारचे आणलेले आहेत। हे संवाद करण्याचं लक्षण नव्हे। तुम्ही अगदी मी तुमच्याकडे येतो। तुम्ही म्हणताय की संवाद करण्याचं हे लक्षण नव्हे। पुन्हा सदाभाऊ खोत आपल्या सोबत आहेत। सदाभाऊ, तुम्हाला नेमकं हे संवादाचं लक्षण मान्य नाहीये का? ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांशी संवाद थेट पंतप्रधानांनी केलेला आहे आणि तुमचा पक्ष त्यांचा मित्र पक्ष आहे असं आम्ही मानतो, नेमकं काय घडतंय? शेतकरी संघटना असेल आणि भाजप असेल, तुमच्यामध्ये नेमका मित्रपक्ष म्हणून संवाद नाहीये की तुम्हाला भूमिकाच आता भाजपची पटेनाशी झाली?
आणि दीक्षित सरांनी बरंचसंच या सगळ्या चं विवेचन केलेलं आहे. हं. पहिल्या सरकारनं जे रमेश यांनी जे काही विधेयक आणलं त्या सरकारचं ते पाप झालं नव्हतं. कारण त्यांनीच शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे कायदे करून शेड्यूल 9 सारखे कायदे करून शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत केलेल्या होत्या. हं. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की जे पूर्वीचं जे विधेयक होतं त्याच्यावर सभागृहामध्ये चर्चा झालेल्या होत्या. देशभर 2 वर्ष चर्चा त्याच्या झालेल्या होत्या आणि नंतर ते विधेयक सभागृहामध्ये एकमतानं मान्य केलेलं होतं. आणि असं असताना घाईघाईनं यांना परत नवीन विधेयक आणायची काय गरज होती? जर पूर्वीच्याला तुम्ही संमती दिली असेल तर नवीन तुम्ही कशासाठी आणला हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर शेतकऱ्यांच्या हे फायद्याचं विधेयक आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर शेतकऱ्याच्या संमती जी 70% पूर्वीच्या सरकारने ठेवलेली होती ती का काढून टाकली? शेतकऱ्याच्या जर फायद्याचं असेल तर शेतकरी त्याला संमती देतील. परंतु एका बाजूला शेतकऱ्यांच्या मनामध्ये काय आहे हे जाणूनच घ्यायचं नाही. आणि जर आम्ही म्हणतोय तेच खरं आहे, एका बाजूला सांगितलं जातं की रेल्वे, आमच्या रेल्वेला विरोध नाही, सरकारी दवाखाना काढायला विरोध नाही, जलसिंचनासाठी जमिनी घ्यायला आमचा विरोध नाही. आमचा विरोध आहे की आमच्या जमिनी घेऊन तुम्ही देताय कुणाला याच्याविषयी आमचा विरोध आहे. नक्की. त्या म्हणजे जमिनी तुम्ही सदाभाऊ देशाच्या सदाभाऊ तुमचा हा हितासाठी देत एकमेव असाल. मुद्दा आहे का? सदाभाऊ तुमचा हा एकमेव मुद्दा आहे की ज्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या असतील, कॉर्पोरेट्स असतील, त्यांना या जमिनी देता कामा नये. बाकीच्या सगळ्या जे काही इतर 5 मुद्दे आहेत त्याच्यामधल्या इतर महत्त्वाच्या मुद्द्यांना सरकारी जे प्रकल्प आहेत त्यांना दिलं तर चालणार आहे, हा तुमचा मुद्दा आहे की तुम्हाला विचारात घेतलं जात नाहीये, हा सुद्धा तुमचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे? नाही, आम्हाने या ज्यावेळी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये धोरण ठरवत असताना किमान आम्हाने विचारलं पाहिजे होतं. ठीक आहे, आम्ही लहान असू, आम्हाने काही त्यातलं समजत नसावं असं त्यांची मानसिकता असेल. परंतु आता जिथून आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे इथं 28,000 एकर जमीन घेतलेली आहे आणि त्यापैकी 3,500 एकर जमीन भारत फोर्ज कंपनीला दिलेली आहे. त्या कंपनीनं शेतकऱ्यांना फसवलेले आहे. त्या शेतकऱ्यांचा 58 कोटी रुपयाचे शेअर्स कापून घेतलेले आहेत 7 वर्षापूर्वी. ते पैसे त्या कंपनीनं हडप केलेले आहेत. त्याच्यावर काही आम्ही चौकशी करायला तयार नाही. आणि 25,000 एकर जमिनीवर तुम्ही शिक्के मारून ठेवलेले आहेत. त्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही, त्या शेतकऱ्यांना औद्योगिक करण्यासाठी कर्ज मिळत नाही. म्हणजे थोडक्यात त्या जमिनीचा वापर ज्यासाठी ती अधिग्रहित केलेली होती त्यासाठी त्या जमिनीचा वापर होत नाही असं तुमचं म्हणणं आहे. आपण थोडीशी अधिक चर्चा पुढे त्याच्यात घेऊन जाणार आहोत. पण पुन्हा मुंडगेकर सर, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, कारण मला माहिती आहे की माधव भंडारींना ह्याची सगळी उत्तरं द्यायची आहेत. पण तुम्हाला इथून पुढे या सगळ्या मन की बात वरती तुमचं एक तर मला पहिल्यांदा ऐकायचं आहे की नेमकं मन की बात ह्या एकूण प्रकारावरती तुमचं मत काय? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हा जो आता विषय भूमी अधिग्रहणाचा निघालेला आहे, ज्याच्यामध्ये लोकसभेपर्यंतची विधेयक बाजी मारलेली आहे, राज्यसभेमध्ये सगळ्यात मोठी अडचण येणाऱ्या काळामध्ये असणार आहे. कसं बघता या सगळ्या घडामोडींकडे? कोणत्याही देशाच्या पंतप्रधानाने मन की बात किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रोग्रामच्या माध्यमातून जनतेशी संवाद करणं ही गोष्ट लोकशाही परंपरेशी अत्यंत सुसंगत आहे आणि त्याबद्दल कुणाचं दुमत ऐकण्याचं कारण नाही. प्रश्न असा आहे की नेहरूंनी 17 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 500 पत्र लिहिली. प्रत्येक 15 दिवसानंतर एक पत्र मुख्यमंत्र्यांना त्यांना लिहिलं, ज्याला कोऑपरेटिव्ह फेडरलिझम असं बीजेपी आता म्हणतात. ते मन की बातचा प्रश्न नाही आहे. मन की बातच्या माध्यमातून एकतर्फी लोकांना आपलं मत लोकांच्यावर इंडॉक्ट्रिनेट करण्याचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नांच्या शंकांच्या विषयी आणि या बाबतीमध्ये अनंत दीक्षित आणि सदाभाऊ खोत दोघांचं अभिनंदन करतो मी. कारण बरोबर हेच प्रश्न नेमके राज्यसभेमध्ये चर्चेला आलेले होते. मी फक्त एक 2-3 मिनिटांमध्ये, कारण तुमची चर्चा 1 तास आहे, समग्र पद्धतीने याबद्दलची माझी भूमिका मांडतो 2-3 मिनिटांमध्ये आणि नंतर आपण चर्चा पुढे करू. 1894चा जो कायदा ब्रिटिशांनी केलेला होता हा अत्यंत ड्रॅकोनियन ऍक्ट, ज्याला जुलमी कायदा म्हणतात, कुणाची जमीन कशासाठी घेता येईल आणि अशा प्रकारे गुलामी जनतेवर लादलेला तो कायदा होता. हा कायद्याचा पूर्णपणे अभ्यास करून अनेक वेळा विधेयकं पास झाली. परंतु 2013 मध्ये सर्व पक्षांच्या संमतीने, सर्व राज्यांच्या संमतीने, स्टँडिंग कमिटीने पारित करून
सर्वांच्या NGOच्या माध्यमातून, शेतकऱ्यांच्या संघटनांच्या माध्यमातून हे बिल लोकसभेमध्ये पूर्णपणे पास झालं, ज्याला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिलेला होता आणि त्यावेळी कारण हे सगळे प्रश्न सॉल्व्ह झालेले होते. असं असताना हे बिल 6 महिन्याच्या आत जर आपण मंजूर करून घेतलं नाही आणि आपली राज्यसभेमध्ये त्यांची भाजपची मेजॉरिटी नाही आहे आणि अशा पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची इमर्जन्सी नसताना केवळ राज्यसभेमध्ये बिल पारित होणार नाही. सगळ्या राजकीय पक्षांचा एक भाजप सोडून सगळ्या राजकीय पक्षांचा पूर्णपणे विरोध त्याला आहे. अशा प्रकारच्या ऑर्डिनन्सला त्यांच्या सहकारी संघटनांचा विरोध आहे, अकाली दलाचा विरोध आहे, म्हणजे सर्वांचा विरोध आहे. आता हा विरोध कशासाठी आहे? पहिली गोष्ट अशी की 2013च्या UPA प्रणित त्याने जे बिल केलं होतं त्याच्यामध्ये 80% शेतकऱ्यांचा कन्सेंट पाहिजे होता, कारण हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे पेसाच्या निमित्ताने. दुसरं असं आहे की असा कायदा केल्यानंतर किंवा जमीन भू अधिग्रहण केल्यानंतर त्याच्यामध्ये साधारण एक सोशल इम्पॅक्ट ॲनालिसिस, ह्याचे सामाजिक सांस्कृतिक काय परिणाम होऊ शकतात एकूण तिथल्या राहणाऱ्या लोकांच्यावर, देशावर, ह्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता होती. ही 80% कन्सेंट आणि सोशल इम्पॅक्ट ॲनालिसिस ह्या दोन्ही गोष्टी काढून टाकलेल्या आहेत आणि हे लोकशाहीच्या आणि शेतकऱ्यांच्या, शेतीच्या, ग्रामीण जनतेच्या आणि पर्यायाने फूड सिक्युरिटी बिलाच्या विरोधामध्ये आहे. तिसरा मुद्दा असा आहे, ह्या बिलामध्ये सुरुवातीला कंपनीसाठी हे कायदा आपण कंपनी ही एंटिटी होती की कोणतीही कंपनी अशा प्रकारची जमीन घेऊ शकेल. ती कंपनी हा शब्द काढून त्या ठिकाणी प्रायव्हेट एंटिटी असा शब्द केलेला आहे आणि प्रायव्हेट एंटिटीला शब्द करत असताना खाजगी शिक्षण संस्था, खाजगी हॉस्पिटल्स, खाजगी मोठे मोठे प्रोजेक्ट अशा प्रकारच्या सगळ्या संस्थांना ह्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. चौथा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या 5 गोष्टींना या कायद्याच्या कक्षेतून वगळलेलं आहे, म्हणजे शेतकऱ्यांचा कन्सेंटही नको, परवानगी नको आणि सोशल इम्पॅक्ट ॲनालिसिस नको, ह्या 5 ज्या गोष्टी आहेत ना, ते एक राष्ट्रीय सुरक्षा, दुसरं ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चर, तिसरं संरक्षण आणि विद्युतीकरण, चौथं औद्योगिक कॉरिडॉर्स आणि 5वं गरिबांसाठी घरं. आता गरिबांसाठी घरं घेण्यासाठी कोणाचा विरोध असण्याचं काहीच कारण नाही. आजही 50% खेड्यातल्या लोकांना घरं नाहीत. प्रश्न असा आहे, या 5 गोष्टींसाठी 90% जमीन लागेल आणि त्याच्यामध्ये 2013च्या विधेयकामध्ये सामाजिक उद्देश, सोशल पर्पज आणि प्रायव्हेट पर्पज, प्रायव्हेट इथे कॉर्पोरेट सेक्टरला विरोध असण्याचं कोणाचंच कारण नाही. परंतु अनंत दीक्षित म्हणाले त्या पद्धतीने, सदाभाऊ खोत म्हणाले त्या पद्धतीने, तुम्ही जमिनी घेऊन ते देता कशातरी देतात, प्रायव्हेट हॉस्पिटल्स, प्रायव्हेट कॉर्पोरेट सेक्टर आणि कुणी किती जमीन घ्यावी ह्याच्यावर कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. मी राज्यसभेमध्ये असं म्हणालो, उद्या या देशातले 10-15 मोठे कॉर्पोरेट सेक्टर किंवा उद्योगपती या देशातली 50% जमीन घेऊ शकतील विकत, इतकी त्यांच्याकडे संपत्ती आहे. एका मोठ्या उद्योगपतीकडे 3,53,000 कोटी रुपयांचे टोटल ॲसेट्स आहेत. जमीन ही निसर्गाची देणगी आहे. 50% लोक, 70% लोक आजही शेतीवर अवलंबून आहेत. या विधेयकामध्ये ऑर्डिनन्स त्याने जो काढला ह्याची उत्तरं माधवरावांना दिली पाहिजेत आणि ही चर्चा काय मी एकांकी करण्याचा प्रयत्न करत नाही, जेन्युइन आहेत. ज्या शेतकऱ्यांनी मे 2014च्या निवडणुकीमध्ये भरभरून भारतीय जनता पक्षाला मतं दिली, सबका साथ सबका विकास अशासाठी मतं दिली, प्रशासनासाठी मतं दिली, न्यायासाठी मतं दिली, तो सगळा शेतकरी देशातला फक्त काँग्रेसने त्यांना प्रोव्होक केलं, काँग्रेसने जरा डिवचलं, ह्याच्यासाठी तो उभा राहिलेला आहे. शेतकऱ्यांना कळलेलं आहे आपल्या जमिनी अशा, आणि ते जे म्हणतात की आम्ही किमती कमी केलेल्या नाहीत, 2013च्या विधेयकामध्ये मार्केट प्राइसच्या 4 पट किंमत दिली पाहिजे अशी तरतूद आहे आणि ही तरतूद त्याने कायम ठेवली. हे काय शेतकऱ्यांचे उपकार केले नाहीत. इथे आज सुद्धा जर 25-30% लोक पॉवर्टी लाईनच्या खाली आहेत. पॉवर्टी लाईनचा अर्थ काय? नक्की आपण त्याच्यावरती येऊ सर त्या मुद्द्यावरती येऊया. पण पुन्हा माधव भंडारींना खरं आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे, कारण तुम्ही तिघांनी जे काही महत्त्वाचे प्रश्न त्याच्यामध्ये उपस्थित केलेले आहेत आणि सगळ्यात मोठा मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे की मन की बात जी आहे ती रुजली आहे असं काही चित्र तुम्हाला तरी दिसतंय याच्यामध्ये? कारण शेतकऱ्यांची म्हणजे सर्वदूर, अगदी आसामपासून ते अगदी इथे गुजरातपर्यंत आणि खाली वरती काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांनी किमान ती मन की बात ऐकली हे आपण बघितलेलं आहे. ती मन की बात रुजली आहे असं तुम्हाला वाटतंय का? नाही, लोक ऐकतायत ह्याचा अर्थ कुठेतरी लोकांना त्याच्याबद्दल उत्सुकता आहे. दुसरं म्हणजे ह्या मन की बात हे करत असताना संवाद एकतर्फी होतो असा आक्षेप नोंदवला. आता
करोडो लोकांशी संवाद करताना तो एकतर्फीच होणार आहे. तरी सुद्धा त्याच्यामध्ये जी व्यवस्था त्यांनी लावायचा प्रयत्न केलाय की अगोदर कार्यक्रमाची माहिती प्रसिद्ध करून संबंधित वर्गांचे प्रश्न मागवणं आणि त्या प्रश्नांच्या आधाराने ती चर्चा पुढे नेणं, अशा तऱ्हेचा प्रयत्न याच्यात केला. आपण जर आजचं भाषण ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये मोदीजींनी सुरुवातीला अनेक प्रश्नांना स्पर्श केलाय, नंतर भूमी संपादन विधेयकाबद्दल बोललेत आणि शेवटी ते असं म्हणालेत की मला कल्पना आहे की तुमच्या अनेक प्रश्नांची चर्चा करायचं बाकी राहिलंय, या विषयावरती मी परत केव्हा तरी तुमच्याशी बोलेन. आता याच्यामध्ये काही गैर वाटण्यासारखं, आक्षेप घेण्यासारखं काही नाहीये. एका विषयाला महत्व आज आहे सगळ्यांच्या मनामध्ये त्याच्यावर, आणि त्यांनी म्हटलं त्याच्याबद्दल की याच्याबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत म्हणून मी याला जास्त वेळ देतोय. म्हणजे ह्याच्यामध्ये काही एकतर्फी संवाद आहे, माझं फक्त ऐकून घ्या अशी भूमिका नाहीये. पण ठीक आहे, म्हणजे आक्षेप जे आहेत, टीकाकार जे आहेत, त्यांचं टीका करण्याचं स्वातंत्र्य आहे, त्यांचा अधिकार आहे आणि त्याचा मानही आपण राखतो, तो काही प्रश्न नाही. पण याच्यामध्ये जे स्वतः सदाभाऊ पण आता बोलले, सदाभाऊंचा सुद्धा सूर एकच आहे की तुम्ही म्हणजे लोकांचं सोडून द्या, तुम्ही तुमच्या मित्रपक्षांचं सुद्धा ऐकत नाही आहेत. कारण उघड उघड जी काही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भूमिका घेतलेली आता त्या भूमिकेमध्ये कुठेही त्यांना अशा प्रकारे हिअरिंग तुमच्याकडनं मिळालेलं दिसत नाही. मी आता त्या तपशिलात जाऊ शकत नाही, कारण मी काही त्यातला सहभागी असलेला माणूस नाही. पण ज्या वेळेला लोकसभेतल्या सगळ्या चर्चा चालू होत्या, घडामोडी चालू होत्या, त्यावेळेला मी योगायोगाने दिल्लीत होतो. ज्या 9 दुरुस्त्या स्वीकारल्या असं जी चर्चा चालली आहे, तर त्या घडामोडी मी पाहत होतो आणि जवळजवळ वेगवेगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करून आलेल्या 9 दुरुस्त्या स्वीकारलेल्या होत्या, हे त्यातलं खरं वास्तव आहे. आता पडद्याआड काय घडलं, पडद्याच्या समोर हे लोक कसे वागले, या सगळ्या गोष्टींची उत्तरं तीच माणसं देऊ शकतील. पण ज्या पद्धतीने आता मुणगेकर साहेबांनी अनेक प्रश्न उपस्थित केले, 2013चा कायदा आणि 2014चा कायदा, माझं एक साधं, माझ्याकडे आता ते कागदपत्र आहेत. 2013चा कायदा झाल्यानंतर जून महिन्यात 27 जून 2014ला देशभरातल्या महसूल मंत्र्यांची एक बैठक ह्या कायद्यासाठी झाली आणि त्याच्यामध्ये एकंदर 135 सूचना या वेगवेगळ्या राज्याच्या महसूल मंत्र्यांनी केल्या आणि त्याच्यामध्ये सगळे होते. केरळ होतं, तामिळनाडू होतं, हरियाणा, त्यावेळेला महाराष्ट्र सुद्धा होतं, त्यावेळेला काँग्रेसची सरकार होती. त्यांनी ह्या सूचना केल्या. आपल्याला हवं असेल तर मी हे सगळे 137 सूचना देतो, आपण कधीतरी प्रेक्षकांसाठी त्या प्रसिद्ध करा. आणि मग त्याच्यामध्ये आज जे ह्या भूसंपादन विधेयकाच्या बाबतीत बोलतायत ते त्या बैठकीत काय बोलले होते आणि आज बाहेर येऊन काय बोलतायत हे एकदा सगळ्यांना कळू द्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांचं पत्र इथे माझ्याजवळ आहे, पृथ्वीराज चव्हाण त्यावेळेचे मुख्यमंत्री, ते सरळ सरळ म्हणतात की या कायद्यामधल्या अनेक तरतुदी ज्या आहेत, विशेषतः मोबदला देणं, त्याच्यामध्ये acquisition process highly centralized and litigations and increased cost may result in effectively freezing the current land use. म्हणजे त्यांना सरळ सरळ 2013चा जो पुरोगामी कायदा होता तो सुद्धा त्यांना नको होता. आणि आता तर याच्यामध्ये मी आपल्याला लागवतो समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं की सगळेच पक्ष त्याला सहमत होते या अशा प्रकारच्या पक्षांना, अगदी डाव्या पक्षांसकट सगळ्या राजकीय पक्षांची सभागृहातली, म्हणजे लोकसभेतली लोकांना दिसणारी सोडा, पण काय, कारण आता डावे पक्ष आपल्या सोबत नाहीयेत या चर्चेमध्ये आता. पण किमान मुणगेकर सर तुम्ही सांगा, तुम्हाला मान्य आहे का की माधव भंडारी जे काही म्हणतायत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मान्य आहेत का? मग आता नुसता तोंड टेकला विरोध दिसतोय का आम्हाला? नाही, असं माधवराव असं म्हणू शकत नाही. त्यांनी जो 27 जून 2014च्या मीटिंगचा त्यांनी जो उल्लेख जो केला, त्याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट अशी आहे की हिमाचल प्रदेश, केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक ह्या 4-5 राज्यांनी 2013च्या कायद्याच्या संबंधामध्ये आणि अटींच्या संबंधामध्ये काही सूचना मानलेल्या होत्या. त्या सूचना देखील काँग्रेसने त्या विधेयकाच्या नंतर दुरुस्त्या केलेल्या नाहीत. मग त्या सूचना योग्य आहेत असं जर माधवरावांना वाटतं किंवा बीजेपीला वाटतं, तर मग त्या सूचनांचा अंतर्भाव या ऑर्डिनन्समध्ये का नाही करण्यात आला? प्रश्न याच्यामध्ये, महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये असा आहे, इथे कॉर्पोरेट सेक्टर विरुद्ध कॉर्पोरेट सेक्टर हा प्रश्नच नाही आहे. इथे औद्योगिकरण नकोसं कोणीच म्हणणार नाही.
तुम्ही इथे ज्या शेतकऱ्यांची मनशी बात तुम्ही करता आणि ते मी एकतर्फी यासाठी म्हणालो, मग एकदा पंतप्रधान हे जसे पंतप्रधान आहेत तसे एका राजकीय पक्षाचे सर्वोच्च चीफ एक्झिक्युटिव्ह आहेत. मग त्यांनी एक राऊंड टेबल कॉन्फरन्स घेऊन आता नवीन पार्लमेंट पुढे 20 एप्रिलला पार्लमेंटचं दुसरं सत्र सुरू होईल. आज जवळजवळ महिनाभर आहे. त्यांची जी काय मन की बात जी करायची आहे शेतकऱ्यांच्या बरोबर, किती शेतकरी प्रतिनिधी त्यांना उत्तर देऊ शकतील आणि त्याला काय त्यांचा प्रतिसाद त्याच्यामध्ये असेल? ज्या राजकीय पक्षांचा संपूर्णपणे भारतीय जनता पक्ष सोडून ज्या एनसीपीने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात न मागता पाठिंबा दिलेला होता, ते सुद्धा परवा राष्ट्रपतींच्या निवासस्थानी आम्ही जेव्हा मोर्चा घेऊन गेलो त्यावेळी सगळे पक्ष त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते. प्रश्न असा आहे, हे केवढं राजकारण आहे का? हे त्या पद्धतीने डॉक्टर मुणगेकर सांगतायत. मी पुन्हा आपल्याला लक्षात आणून देतो लोकशाहीमध्ये बसतं का एवढं की फक्त माझं विचारायचं आहे. त्रिपुराचं सरकार, साम्यवाद्यांचं सरकार, त्यांची सूचना काय? सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी शुड बी डन ओनली अबोव्ह थ्रेशोल्ड ऑफ लँड ॲक्विजिशन. 100 एकराच्या वर असेल तर सोशल इम्पॅक्ट असेसमेंट करा, हे साम्यवादी सांगतायत. उत्तर प्रदेश समाजवादी, SI should be done away with or should be at a minimum threshold, say 100 acres. However, SI should not at all be there for small projects. नाही म्हणजे हे म्हणून माझं म्हणणं असं आहे एकूण की एकीकडे- जे या विधेयकाबद्दल, जे या कायद्याबद्दल आज बाहेर गळा काढतायत ते सर्व राजकीय पक्ष हे ढोंगीपणाने वागतायत. जेव्हा प्रत्यक्ष आपल्या आपण सरकारमध्ये सदाभाऊ आपल्या सरकारचं- तुम्हाला नाही, थांबा. हा, मी सदाभाऊ- याच्यामध्ये एक फरक मी आपल्या याच्यात करतो. मी शेतकरी संघटना त्यात धरत नाही. शेतकरी संघटनेची भूमिका जी आहे ती वेगळी भूमिका आहे. नाही पण आणि- पडद्याड तुम्ही मगाशी म्हटलं नाही, काही पडद्यात गोष्टी मी घडल्या त्याच्यात त्यांना शेतकरी घेतलेलं नाही. संघटनेच्या मी ह्याच्यामध्ये शेतकरी ते त्याच्यामध्ये संघटनेला नव्हते बोललेलो नाहीये. पडद्याडमध्ये. शेतकरी संघटनेची परिस्थिती पूर्ण वेगळी आहे, त्यांची भूमिका वेगळी आहे आणि त्यांच्या भूमिकेच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका बाळगण्याचं कोणालाही कारण नाही. पण काँग्रेस सकट सगळे राजकीय पक्ष जे आज याच्याबद्दल गळा काढतायत ते धादांत ढोंगीपणा करतायत. नाही धादांत ढोंगीपणा करतात. मी मुणगेकर सर बोला. नाही काय काँग्रेसला ते जे म्हणतात, बाकी मी आता इथे फक्त काँग्रेस पक्षाचं प्रतिनिधित्व करतो आहे. काँग्रेस पक्षाचा ढोंगीपणा काय आहे? 2013चा कायदा केल्यानंतर, ज्याला बीजेपीने लोकसभेत पाठिंबा दिल्यानंतर, स्टँडिंग कमिटीची मीटिंग झाल्यानंतर केवळ राज्यसभेमध्ये तो पारित होणार नाही आणि ते लॅप्स होईल या भीतीने तुम्ही ऑर्डिनन्स काढलात की शेतकऱ्यांनी घेताना तुम्ही ऑर्डिनन्स तुम्ही काढलात? म्हणजे आपण राजकीय पक्षांना बाकीच्या दांभिक पडत. तुम्हाला सरळ माझा प्रश्न असा आहे, नाही थोडक्यात तुमचं म्हणणं आहे काढला. मुणगेकरांचं थोडक्यात मुणगेकरांचं म्हणणं आहे की तुम्ही घाईघाईनी काहीतरी एक करतोय, दाखवतोय, हे दाखवण्यासाठी म्हणून हा ऑर्डिनन्स तुम्ही जो अध्यादेश आहे तो काढला. विधेयक इथपर्यंत पुढे गेले पण पुढे अडणार आहे. म्हणजे अध्यादेश, विधेयक आणि कायदा ह्याच्यामधली पुढची जी काही कायद्यातली जी रूपांतरण होण्याची जी प्रक्रिया ती कशामुळे थांबणार आहे आणि त्याच्याबद्दल विचार पुरेसा झाला नव्हता का, हे पण आपण बघूया. पण एका छोट्याशा ब्रेक नंतर बेधडकमध्ये आपण ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. पुन्हा एकदा स्वागत. चर्चेमध्ये आपण बेधडक चर्चा करतोय मन की बात या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आणि या कार्यक्रमात नेमकं काय घडतंय त्या संदर्भातली ही चर्चा आहे. दीपकदादा खेतमाळीस आपले प्रेक्षक म्हणतायत, मन की बात हा कार्यक्रम खरंच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात आहे की खरंच या कार्यक्रमाचं नावच चुकलंय? निदान धन की बात असं गोंडस नाव तरी पाहिजे होतं, असं दीपकदादा खेतमाळीस म्हणतायत. अंजली आर पाटील म्हणतायत, शेतकऱ्यांसोबत मन की बात करू नका तर त्यांना आधार द्या. आणि गोपाल मराठे म्हणतायत, मन की बात काही समजलं नाही असं वाटतं, ते मोदींच्याच मनात राहील असं त्यांचं म्हणणं आहे. या अर्थातच प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहेत. एकूण ज्या प्रतिक्रिया आतापर्यंत आलेल्या आहेत त्या जवळजवळ नाराज असलेल्या प्रतिक्रिया आहेत. अधिकाधिक जे आपले प्रेक्षक आहेत ते नाराज आहेत या सगळ्या कार्यक्रमामध्ये. त्याचं मुख्य कारण जे आहे तो शेतकऱ्यांचे इतर जे त्यांचे गंभीर प्रश्न आहेत ते या कार्यक्रमातून चर्चेला आले नाहीत, डावलले गेले असं अनेकांचं म्हणणं आहे. अनंत दीक्षित, काय वाटतंय तुम्हाला? प्राधान्यक्रम जो आहे, भूमी अधिग्रहण हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. शेतकऱ्यांना खूप मोठी चिंता होती, तोच मुद्दा फक्त या कार्यक्रमामध्ये घेतला गेला. इतर जे प्राधान्यक्रमाचे प्रश्न आहेत ते घेतले गेले नाहीत, यावरती सुद्धा आक्षेप आहेत. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की शेतकऱ्याची जमीन हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा महत्वाचा विषय असतो.
जमिनीसाठी जीव गेले, खून झाले, मुडदे पडले, अशा घटना देशभर वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि जमिनीमध्ये शेतकऱ्याचा जीव असतो. प्रश्न असा आहे की हे विधेयक जर शेतकऱ्यांना मदत करणार असेल, विकासाचं तत्वज्ञान वेगाने राबवणार असेल, तर ते लोकांना पटवून देणं ही सरकारची जबाबदारी आहे. संसदीय राजकारणामध्ये काय होतं याला निश्चित महत्व आहे. परंतु जेव्हा आपण काय सोशल इम्पॅक्ट असेसमेंटची गोष्ट करतो, असं आहे की समजा सरकारला किंवा हे विधेयकाचं समर्थन करणाऱ्या माणसांना वाटत असेल की सोशल इम्पॅक्ट असेसमेंटची काही आवश्यकता नाही, तर हे पटायला पाहिजे ना शेतकऱ्याला. कारण तुमच्या विश्वासार्हतेवरती प्रश्न त्याच्या मनात निर्माण झालेला आहे आणि तो बोलतोय आज वेगवेगळ्या ठिकाणी. हे आपण एक साधं उदाहरण घेऊ. एखादं शेत आहे, दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमध्ये आपण काहीतरी शेतीचे व्यवहार केले मोठ्या प्रमाणावरती. 1 एकर 2 एकर 4 एकर शेतावरती फक्त शेतकरीच अवलंबून नसतो, तर शेतमजूर अवलंबून असतो, लोहार अवलंबून असतो, खत बियाणावाला मनुष्य अवलंबून असतो, विजेचे लोक अवलंबून असतात. त्यामुळे हे जे सोशल इम्पॅक्ट असेसमेंट आहे हे महत्वाचं आहे, समाजाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. नक्की. एका शेतकऱ्याभोवती इतके समाज घटक जमा झालेले असतात, त्याचा विचार हे सरकार करतंय असं चित्र जाण्याच्या ऐवजी काय प्रकारे झालं, 9 अमेंडमेंट ज्या दिवशी आणल्या, वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेलं मी तुम्हाला सांगतो की खासदारांनी असं सांगितलं की त्या 9 अमेंडमेंट्स आणेपर्यंत आम्हाला या अमेंडमेंट्स काय हेच माहिती नव्हतं. या बॅकग्राऊंडवर, या पार्श्वभूमीवर आम्ही चर्चेला तयार आहोत, दुरुस्तीला तयार आहोत, या म्हणण्यातली तीव्रता किंवा प्रामाणिकपणा कमी होतो. ज्या पद्धतीनं ऑर्डिनन्सचं राज्यसभेत मंजूर होईल, कदाचित ते जॉईंट सेशन होईल, मंजूर होणे न होण्याचा प्रश्न नाही. भारतीय घटनेनं ज्या प्रकारचं संरक्षण शेतकऱ्यांना किंवा कुठल्याही माणसाला दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी होते का? केशवानंद भारती खटलेने नेमकं हेच सांगितलं ना. त्यामुळे या विधेयकाच्या बद्दल लोकांच्या मनात शंका जी एकूण लोकभावना आहे, जी लोकांची शंका आहे, त्या शंकेला कुठेतरी ज्या पद्धतीनं तुम्ही सामोरं जायला पाहिजे, त्या शंकेच्या संदर्भात लोकांना ज्या पद्धतीनं एकूण समजावून देण्याची भूमिका आहे ती कुठेतरी दिसत नाहीये. एकीकडे तुम्ही म्हणताय की काही पक्ष ढोंगी, इतर सगळ्या पक्षांची, राजकीय पक्षांची ढोंगी एकूण मानसिकता आहे, पण ही जी समजावण्याची प्रक्रिया आहे ती कुठेतरी कमी पडत आहे असं तुम्हाला नाही वाटत? त्या प्रक्रियेच्या बरोबरच आता मुणगेकर सर इथे आहेत, राज्यसभेचे सभासद आहेत. कायदा करण्यामध्ये, कायदा मंजूर करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा असतो. कुठलाही हाच कायदा असं नाही, एकूणच कायदे बनवणाऱ्यांमध्ये ते आहेत. माझी एक शंका मला त्यांना विचारायची आहे की मुणगेकर सर, हा कायदा सगळ्या राज्यांना लागू आहे का? असाच्या असा लागू आहे का? हे बघा, शेती हा मुळामध्ये राज्यांच्या अखत्यारीतला विषय आहे. तेव्हा हा कायदा अंमलात आल्यानंतर त्याच्यामध्ये राज्यांना उद्या जर वाटलं तर ते आपल्या केस सरकारकडे घेऊन जाऊ शकतात. परंतु कॉन्करंट लिस्ट मध्ये हा जरी उद्देश जर नटला तरी उद्या ज्या प्रकारचं ऑर्डिनन्स राज सुरू आहे, एक आपण लक्षात जरा घ्या, म्हणजे आपण प्रश्न पण योग्य विचारलात की शेती हा सब्जेक्ट पूर्णपणे राज्यांचा अखत्यारीत असल्यामुळे राज्य सरकारना शेतीच्या बाबतीतला कायदा करण्याचा अधिकार आहे. परंतु हा जो आता 2013चं विधेयक जे आहे ते इतकं ओव्हररायडिंग आहे की उद्या राज्याने कायदे जरी केले तरी जे 5 महत्वाच्या घटकांचा मी उल्लेख केला, नॅशनल सिक्युरिटी, संरक्षण, विद्युतीकरण, या 5च गोष्टींसाठी जवळजवळ 90% जमीन लागेल. अशा परिस्थितीमध्ये उद्या केंद्राशी चांगले आपले संबंध असले पाहिजेत. शक्यतो राज्य सरकार विरोधी पक्षांची जरी असली काही राज्यांच्या मध्ये, हे काँग्रेसपासून सुरू आहे, तरी सुद्धा एका मर्यादेच्या पलीकडे ते केंद्राशी टक्कर देऊ इच्छित नाहीत. हे माइन्स अँड मिनरल्स आणि कोन माईल बिल्स या 2 बिलावर काँग्रेस आणि लेफ्ट ह्या दोघांचा विरोध जर सोडला तर लँड ॲक्विजिशन बिलाला किंवा भूमी अधिग्रहण कायद्याला विरोध करणाऱ्या सगळ्या पक्षांच्या पाठिंब्यावर ही दोन्ही विधेयकं पास झाली. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तराचा त्याचा जो आशय जो आहे तो असा आहे की उद्या हे ऑर्डिनन्सचं रूपांतर कायद्यामध्ये झाल्यानंतर फार मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये हस्तक्षेप राज्य करू शकतील.
आणि स्वतःच्या हा मताप्रमाणे भ्रम- कायदा करू शकतील, हा बदल भ्रम- सुचवू शकतील, असं मला आपण स्वतःला मुनगेकर वाटत सर, नाही. आपण स्वतः सांगितलं की 2013च्या कायद्यामधल्या तरतुदी 2013चा कायदा हा तुम्हीच केलात, आम्ही नाही केलेला. आणि 2013चा कायदा करताना ह्या सगळ्या तरतुदी इतक्या घातक आहेत, इतक्या ह्या आहेत, हे काय आपण लक्षात घेतलं नाही. मुळात यातला कळीचा मुद्दा असा आहे की हा जो कायदा आहे हा सर्व राज्यांमध्ये तसं तसा लागू होत नाही. राज्य सरकारने स्वतःची भूमिका ठरवायची आहे. राज्य सरकारची तेवढे जर इच्छा अधिकार, नसेल- तोच मुद्दा आहे ना त्यांचा, आहेत ना, तेवढे हे अधिकार राज्याला आहेत. राज्यांना त्या वेळेला येतील का, किंवा राज्य हे अधिकार राज्याला आहेत. तृणमूल काँग्रेसचं सरकार असेल किंवा डाव्या पक्षांचं सरकार असेल, मग ते केरळमध्ये असेल किंवा आणखीन कुठे असेल, तर ते ठामपणे सांगू नाही, पण शकतात की या त्यातला जो कायद्याची एक आम्हाला महत्वाचा गरज मुद्दा आहे की पब्लिक हा कायदा आम्ही नाकारतो. प्रायव्हेट एंटिटी हे म्हणून जो म्हणण्याचं काही एक त्यांना- मुद्दा हा, आहे ज्याच्यावरती private सगळ्यात मोठा काही आक्षेप महत्त्वाचे आहे. मुद्दे 5 मला- इतर नाही, आपण मला- समजू शकतो की नाही, सरकारी मला प्रकल्पांसाठी याच्यामध्ये- गेलेलं मला असेल सगळं. याच्यामध्ये काही मुद्दे स्पष्ट करू द्या. मला तुम्ही 2 मिनिटं द्या. जे 13 कायदे याच्यात आणले म्हणून खूप आरडाओरडा चाललाय. मुळात 13 कायदे म्हणजे 13 कामांसाठी केलेलं भूमसंपादन हे मूळ कायद्यातून वगळलेलं होतं. बरोबर. हे 13 कायदे आपण ह्याच्यात आणले आणि हे कुठले आहेत आणि हे आणल्याचा फायदा काय झाला? तर या सगळ्या 13च्या 13 कायदे ह्या कायद्याच्या कक्षेत आणल्यामुळे शेतकऱ्याला मिळणारा 4 पटीचा मोबदला जो आहे, नाही, पण तो देण्याचा हा मार्ग मोकळा मोबदला झाला. हा मुद्दा नाही आहे. आक्षेप या सगळ्यांचा जो आहे तो या अधिग्रहणाच्या नाही, या प्रक्रियेला आहे. अधिग्रहणाच्या कारण प्रक्रियेला- सरकारी नाही, ह्या ज्या अधिकारी कायदे आहेत, सरकारी ऐकून अधिकारी जर घ्या, चुकीच्या ऐकून पद्धतीने घ्या. अधिग्रहण करणार असतील तर त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्याचे अधिकार आहे. ऐकून तर घ्या. हे जे 13 कायदे आहेत हे कुठले आहेत? ॲटॉमिक एनर्जी ऍक्ट, की त्या ॲटॉमिक एनर्जी ऍक्ट मधून जर भूमी संपादन केलं तर त्याला भूसंपादनाच्या बाबतीतल्या ज्या इतर ह्या आहेत अडचणी आहेत त्यातली कुठली लागू होत नाही. मनाला येईल तो दर सरकारने सांगितला तो दर स्वीकारून तुम्हाला पुढे गेलं पाहिजे. सगळ्या प्रकारचे रिक्विजिशन ॲक्विजिशन ऑफ इम्पॉर्टेबल प्रॉपर्टी ऍक्ट ह्या प्रकारचे 13 कायदे जे आहेत की सरकारला खऱ्या अर्थाने मनमारी करण्याचं स्वातंत्र्य ज्या 13 कायद्यांनी दिलं होतं भूसंपादनाच्या बाबतीत, ते तुमचं म्हणणं आहे की निघालेले ती आहेत आता. मनमानी करण्याचं स्वातंत्र्य सरकारने काढून घेतलं आताच्या सुधारणांमुळे. ठीक आहे, आणि खरं म्हणजे हे जे तुमचं म्हणणं त्यातलं हे आहे. आहे, पुन्हा पुन्हा ते पुन्हा स्वीकारलं पाहिजे, त्याचं कौतुक केलं पाहिजे. ते आपण न करता मुनगेकर सर हे जे म्हणतात, भांडारी जे जनतेची म्हणतात, दिशाभूल करण्याचा प्रयत्न तुम्ही जो सातत्याने दिशाभूल करताय करताय. का हे सुद्धा आपण तपासणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा हाच मुद्दा विचारायचा की जे विरोध करतायत ह्या सगळ्या भूसंपादन कायद्याला, मन की बात मधनं जे पंतप्रधानांनी म्हणणं मांडलेलं आहे त्या अनुषंगाने अर्थातच या विरोधकांना काही प्रतिसाद मिळतोय का, आणि मुनगेकर सरांचं नेमकं त्याच्यावरती काय उत्तर आहे तेही आपण बघणार आहोत छोट्याशा ब्रेक नंतर. मन की बातच्या निमित्ताने आपण चर्चा करतोय. सदाभाऊ खोत आपल्या सोबत आहेत. सदाभाऊ खोत, तुमच्या मनातली बात नेमकी काय आहे ती काय कळायला मार्ग नाही. मगाशी बोलता बोलता माधव भांडारी म्हणाले होते की पडद्यामागे सुद्धा अनेक घडामोडी घडत असतात. सर्व पक्ष विरोध करण्यामागे काहीतरी राजकारण आहे, ढोंगीपणा सुद्धा आहे या सगळ्या पक्षांचा. नेमकं पण मी त्यांच्याबद्दल नाही, तुम्ही अर्थात तुम्ही थोडी त्यांच्या बाबतीत सॉफ्ट भूमिका घेतलेली आहे, मोहळ भूमिका घेतलेली नाही, आहे. मी अगदी स्वच्छ शब्दात ते सांगितलं ते की उघड उघड त्यांनी विरोध ढोंगीपणा करतायत. केलेला नाही. ते उघड उघड विरोध विरोध करतायत. करतायत. पण सदाभाऊ तुम्हाला काय म्हणायचं नेमकं? तुम्हाला विरोध आता एक मुद्दा कुठला आहे की ज्याच्यावरती तुम्ही विरोध हा लावून धरताय, आणि नेमकं काय झालं तर हा विरोध तुमचा मावळेल असं तुम्हाला म्हणायचं? मुळामध्ये मला पहिल्यांदा स्पष्ट करू दे की औद्योगिकरणाला आमचा विरोध नाही आहे, परंतु औद्योगिकरणासाठी नुसत्या जमिनी शेतकऱ्याच्या लागतात का? आता या राज्यामध्ये आज मितीला सरकारनं शेतकऱ्याच्या काढून घेतलेल्या जमिनी आहेत 65,000 एकर. 65,000 एकर वरती तुम्ही उद्योगधंदे का उभा केले नाहीत? दुसऱ्या बाजूला सांगली, कोल्हापूर हे जे कर्नाटक बाउंड्रीवरचे जे जिल्हे आहेत, या जिल्ह्यातले उद्योग स्थलांतरित कर्नाटकमध्ये होत आहेत, झालेले आहेत. ते का झाले? म्हणजे सरकारच्या धोरणाचा तो परिणाम नाही का? परंतु एका बाजूला जमिनी मिळत नाहीत म्हणून उद्योगधंदे जात आहेत, अशा पद्धतीचा एक मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरल्या जात आहे. हे बरोबर नाहीये. आणि दुसरं आम्हाला एक सांगायचं आहे की 31 डिसेंबरला वटहुकूम निघाला, 9 मार्चला सुधारणा सभागृहामध्ये आला. त्याच्यामध्ये शेतकऱ्याला किती रक्कम द्यायची, जादा द्यायची का कमी द्यायची, हे त्याच्यामध्ये कुठेही चर्चा केली गेलेली नाही किंवा ते त्यामध्ये समावेश केले गेलेले नाही. आमचा प्रश्न आहे की तुम्ही पिकाऊ जमिनी, बागायत जमिनी तुम्ही काढून घेणार आहात, आणि मग जर ह्या जमिनी तुम्ही काढून घेणार असाल तर वाढत्या लोकसंख्येला
कोणत्या कारखान्यात तुम्ही धान्य तयार करणार आहे, हा महत्वाचा प्रश्न नाही आहे. नक्की हा मूलभूत प्रश्न आहे आणि या मूलभूत प्रश्नाच्या अनुषंगाने पुन्हा दीक्षित सर तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की बागायती जमिनी आहेत एकीकडे त्या घ्यायच्या किंवा नाही हा प्रश्न ज्याला मूलभूत उभा राहतो त्याच वेळेला जी ग्रोथ जो GDP किंवा जे जे स्वप्न संपूर्ण देश सध्या बघतोय की वाढ झाली पाहिजे आणि ती वाढ जर होणार असेल तर अशा प्रकारचे जे 5 वेगवेगळे प्रकल्प वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या अखत्यारीत असलेले प्रकल्प जे त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत त्या प्रकल्पांसाठी तर इथून पुढे जागा मिळणं शक्यच नाही जर हे प्रकार महाराष्ट्रातला सिंचनाचा सारखा प्रकल्प असेल किंवा अगदी ॲटॉमिक एनर्जी सारखा एकूण अणुऊर्जेचा प्रकल्प असेल हे सगळं होणारच नाही असं जे म्हटलं जातं त्याबाबत कितपत तथ्य वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की आपल्याकडे असं म्हणतात की ट्रुथ इज नॉट ट्रुथ, परसेप्शन इज ट्रुथ. तेव्हा सत्य हे सत्य नसतं, ते लोकसमज जो तयार होतो तो खरा असतो असं राजकारणामध्ये मानतात. त्याच्यामुळं याच्यात जे राजकीय प्रश्न निर्माण झालेले आहेत ते हाताळण्यासाठी भारतीय जनता पक्ष पुष्कळ समर्थ आहे अशी माझी समजूत आहे. त्यामुळे राजकीय प्रश्नांचा काही प्रश्न नाही. पण होतंय काय की त्यांच्या बाजूने म्हणजे सत्तारूढ पक्ष म्हणून लोकांच्या समजुती दूर करण्याचे प्रयत्न ज्या पद्धतीने होत आहेत त्याच्यातून सुद्धा शंका निर्माण होत आहेत. म्हणजे या विधेयकाविषयी जास्तीत जास्त कोण बोलतं तर नितीन गडकरी आणि व्यंकय्या नायडू हे 2 केंद्रीय मंत्री बोलतात. हे कुठल्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतं? हे चौधरी वीरेंद्र सिंग यांच्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात, ते काय बोलत नाही. दुसरीकडे काय व्हायचं की विरोधी पक्षांवरती हल्ला केला. आता काँग्रेस सारखा पक्ष जो आहे हा शेतकऱ्यांच्या विरोधी, सर्वसामान्य माणसांच्या विरोधी आणि भ्रष्ट पक्ष आहे म्हणून तर लोकांनी त्यांना लाथाडलं, सत्तेवरनं हाकलला. नाहीतर त्यांना दूर करण्याचं काय कारण होतं? आणि मला असं वाटतं की सर्व भाजप काँग्रेस सकट बहुतेक सर्व पक्षांमध्ये शेतकरी नेतृत्वाचा एक अभाव दिसतो आणि म्हणून त्याचा पडसाद सुद्धा राज्यसभेमध्ये उमटले. ते एनसीपीची त्रिपाठी म्हणाले की कोण शेतकरी आणि कोण नाही ते. मुद्दा असा आहे की जर समजा प्रकल्प अडत असतील या प्रकारचं विधेयक न केल्यामुळे, काय 3 लाख कोटी रुपयांची जी काही इन्व्हेस्टमेंट वगैरे आपण केली असं सांगतात गडकरी जाहीरपणानं, तर ह्याच्यासाठी आधी मंजूर 4 वर्ष या विधेयकाचा विषय चालू आहे. 1911 पासून हा विषय सुरू आहे, 2011 पासून. 4 वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या त्याच्यापासून बोध घेऊन परिपक्वपणानं हे विधेयक भाजप सरकारला मांडता आलं असतं. त्यांना स्वतःच्याच सहकारी पक्षाला, म्हणजे शिवसेना असो नाही तर स्वाभिमानी पक्ष असो, यांना पटवून देता आलं नाही. याला काय म्हणायचं? नक्की. आणि अर्थात अगदी मुणगेकर सर जाता आता थोडक्यात तुम्ही काय सांगाल? तुम्ही म्हणताय एकीकडे हे सगळं विरोधातली भूमिका तुमच्या अगदी स्पष्टपणे तुम्ही मांडलेल्या आहेत. जसं दीक्षित सर म्हणाले की येणाऱ्या या सगळ्या काळामध्ये जसं 2011 पासून ही सगळ्या चर्चा सुरू आहे, अजून किती काळ या विधेयकाच्या मागे हा सगळा देश रखडणार आहे? कारण एकीकडे कोणी म्हणतंय की हे झालं नाही, हाच सगळ्यात मोठा सर्वव्यापी असा प्रश्न आहे देशाच्या समोरचा भूमी अधिग्रहणाचा आणि तो नाही झाला तर देश काही पुढे जाणार नाही. आणि दुसरीकडे सगळे म्हणतात की आपण सगळेजण ह्या जर का मार्गाने गेलो तर आपलं काही खरं नाही. या अशा अवस्थेमध्ये ही चर्चा किती दिवस चालणार आहे, इथून किती वर्ष पुढे चालणार आहे असं तुम्हाला वाटतं? एक आपण लक्षात घ्या, इन्शुरन्स बिल हे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स सेक्टरमध्ये परकीय थेट गुंतवणूक आणण्याचे विधेयक काँग्रेसने आणलं होतं. आता या सरकारने त्याचा वटहुकूम काढला आणि त्या बिलाला संपूर्णपणे काँग्रेसने पाठिंबा दिला. हे आपण लक्षात घ्या. काँग्रेसची भूमिका ही विरोध करण्यासाठी ही भूमिका नाही. ज्या पद्धतीने डिसेंबर 2012च्या विंटर सेशनमध्ये, हिवाळी सेशन अधिवेशनामध्ये स्पेक्ट्रमवर जॉईंट पार्लमेंटरी कमिटी करण्यासाठी 23 दिवस एकही दिवस काम चालू दिलं नाही, असं जे भारतीय जनता पक्षाने केलं. आणि ते आता सारखं जेटली ऑब्स्ट्रक्शनिझम असा मोठा शब्दप्रयोग करतात, तो पूर्णपणे अर्थहीन आहे. काँग्रेस या मुद्द्यावर, बाकीचे राजकीय पक्ष येवत किंवा नाही होत, या मुद्द्यावर शेतीच्या आणि फूड सिक्युरिटी बिलाच्या एकूणच राष्ट्राच्या हिताच्या विरोधी हे कायदे असल्यामुळे काँग्रेस या प्रश्नावर राष्ट्रव्यापी आंदोलन सर्व प्रकारे करणार आहे. ठीक आहे. अगदी माझ्याकडे वेळ संपलाय. सर माफ करा, मला वेळ संपलाय. तुम्ही म्हणताय की सर्वव्यापी आंदोलन करणार आहेत. या सर्वव्यापी आंदोलनाला सर्व विरोधी पक्षांच्या तुम्ही सामोरं जाणार आहात. अजून किती वेळ लागेल ह्या सगळ्या अधिग्रहणाच्या चर्चेला असं तुम्हाला वाटतंय की तुम्ही ते रेटणार आहात? काही झालं तरी रेटणार आहात? रेटण्याचा काही आवश्यकता नाही. चर्चेला लागेल तेवढा वेळ दिला पाहिजे, कारण शेवटी ही लोकशाही आहे. आणि या लोकशाहीमध्ये समाजातल्या वेगवेगळ्या घटकांची भूमिका
ऐकून घेणं, त्याच्याशी संवाद करणं, त्याच्यातून जे पुढे जाईल ते पुढे नेणं, याला काही पर्याय नाही. त्यामुळे रेटण्याचा मुद्दा उद्भवत नाही. मला फक्त एक जाता जाता एक सांगतो, मी काही देश पुढे जाईल की नाही वगैरे एवढं मोठा मी नाही. एक छोटं उदाहरण जे माझ्या रोजच्या अनुभवातलं आणि कदाचित मुणगेकर सरांच्या सुद्धा अनुभवातलं असू शकेल ते देतो, की पनवेलपासून इंदापूरपर्यंत 64 किलोमीटरचा मुंबई कोकण गोवा हायवे जो आहे त्याच्या चौपदरीकरणाचं काम गेले 9 वर्ष चालू आहे. ते पहिले 5 वर्ष सुरूच झालं नाही, कारण जमीन संपादित झाली नव्हती. त्याच्यानंतर थोडं अर्धवृर्ध सुरू झालं आणि आता ते सगळं काम बंद आहे. आणि जे अर्धवट काम झालेलं आहे त्या अर्धवट झालेल्या कामाच्या सगळ्या कारणांमुळे गेल्या एका वर्षामध्ये त्या ठिकाणी 3,500 पेक्षा जास्त अपघात झाले आणि 1200 पेक्षा जास्त माणसं मेली. कारण एकच की त्या रस्त्याला लागणारी जमीन ही आजतागायत संपादित होऊ शकलेली नाही. म्हणजे असे अनेक महत्त्वाचे प्रकल्प असतील. तुम्ही म्हणतात की ते अडलेत, प्रकल्पांच्या मार्गाने जायचं आहे की अर्थात या प्रकल्पांतनं आणि या भूमी अधिग्रहणामधनं सोशल इम्पॅक्ट असेसमेंट ज्याला म्हटलं, सामाजिक जे काही परिणाम असतील, सोशल इम्पॅक्ट असेल आणि अगदी एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट सुद्धा असेल त्याच्यामधनं होणार आहे. मेली संपादन न झाल्यामुळे केंद्र सरकारच्याच सगळ्या खात्यांनी त्याच्यावरती हे माणसं मेलीत, पण त्याबरोबर माणसं कायमची जर का मुळापासून नष्ट होणार असतील, रस्ते अशा प्रकारे आणि हायवे आपण काढणार असू तर त्याचा सुद्धा परिणाम होणार असेल. एकूण हे ठरवणं आत्ताच्या काळामध्ये अत्यंत कठीण होऊन बसलेलं आहे आणि त्यानिमित्तानेच ही चर्चा गेले काही काळ चालू आहे. 2011 पासून ही चर्चा सुरू आहे. अजून ही चर्चा किती काळ पुढे चालेल आपल्याला माहीत नाही आहे, पण तोपर्यंत आपली मन की बात जी आहे या लोकशाहीतली आपण व्यक्त करायला काहीच हरकत नाही आहे. चर्चा आणि संवाद ही प्रक्रिया अखंड या लोकशाहीमध्ये चालू राहील एवढी आपण अपेक्षा ठेवूया. आणि पंतप्रधान यापुढे सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न, इतरही काही प्रश्न असतील ते त्यांच्याशी संवाद साधतील अशी सुद्धा आपण अपेक्षा ठेवायला हरकत नाही आहे. धन्यवाद. नमस्कार.